संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं थेट नाव घेत बीड प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणात ओढल्यामुळे गंभीर पडसाद उमटताना दिसताय। आधी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने धस यांना खडे बोल सुनावल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुढे सरसावलीये। मनोरंजन विश्वातील कलाकारांचे तारणहार मानले जाणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिलेदाराने या प्रकरणात घडी घेतली। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमय खोपकर यांनी धसांना चांगलेच सुनावलंय। सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कला क्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका। अशा प्रकारे माता भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बट्टा लावणार आहे। अभिनेत्रींवर खोटे नाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचं हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजे, असे ट्विट अमय खोपकर यांनी एक्स सोशल मीडियावर केलंय। आता पाहूया सुरेश धस नेमकी काय म्हणाले ते। कोणाला भविष्यात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल तर त्यांनी परळीला या, इथून न्याय मिळवा आणि त्याचा प्रचार प्रसार देशभरात करा, अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंकडून आयोजित कार्यक्रमांवर तिरकस भाष्य केले। सपना चौधरी, रश्मिका मंदना, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्याकडे येतात। कोणाला नवीन चित्रपट काढायचा असेल तर अशा मोठ्या विभूती आहे, त्यांच्या तारखा कशा मिळतात त्यांचे धडे इथे घेता येतील। प्राजक्ता ताई ही आमच्या इथे येतात, इव्हेंटसाठी आमचा परळी पॅटर्न आहे, असं म्हणत सुरेश धस यांनी निशाणा साधला होता। राष्ट्रवादीकडूनही समाचार आमदार सुरेश धस भाऊ मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तरी तुम्हाला त्यावर विश्वास नाही का? सरपंच देशमुखांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे, पण या गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना कलाकार भगिनी, मग अभिनेत्री रश्मिका मंदना असो, प्राजक्ता माळी असो किंवा सपना चौधरी असो, यांची नावं घेऊन जाणीवपूर्वक कलाकार महिलांचा अपमान करताय। तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यात डोकवण्यासाठी नक्कीच निवडून दिलेलं नाहीये, अशी तोफही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी डागली होती। तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यात डोकवण्यासाठी नक्कीच निवडून दिलेलं नाहीये, अशी तोफही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी डागली होती। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।